मित्रांनो, आज मी तुम्हाला पृथ्वीच्या नावामागील एक गोष्ट सांगते. एकदा खूप जुन्या काळात, जवळपास हजारो वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. सगळ्या ग्रहांना ग्रीक आणि रोमन देवदेवतांची नावे देण्यात आली होती. प्रत्येक ग्रहाचं नाव मोठ्या आदराने आणि कुतूहलाने ठेवण्यात आलं होतं. ज्युपिटर, मंगळ, शनी आणि असेच इतर. पण एक ग्रह मात्र असा होता ज्याचं नाव कोणत्याही देवदेवताचं नव्हतं. तो ग्रह म्हणजे आपली पृथ्वी. पृथ्वीचं नाव कसं ठेवलं गेलं तर हे नाव जर्मनिक भाषेतील आहे. या नावाचा अर्थ साधा, सरळ पण खूप सुंदर आहे. माती किंवा जमीन. लोक मातीला, जमिनीला म्हणजेच पृथ्वीला खूप महत्त्व देत. त्याच्यावर पाय ठेवून ते जगत, अन्न पिकवत आणि आपलं जीवन साकार करत. म्हणूनच पृथ्वीला खास देवाचं नाव न देता तिचं नाव त्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनाशी जोडलेलं ठेवलं गेलं. पृथ्वी हे नाव आपल्याला आठवण करून देतं की आपण या सुंदर आणि जीवनदायी जमिनीचे मूल आहोत. इतर ग्रहांपेक्षा पृथ्वीचं नाव खास आहे, कारण ते देवांपेक्षा जास्त आपल्या रोजच्या जीवनाला जुळतं, आपल्याला आधार देणारं व जीवन देणारं असं आहे. आणि आज हीच पृथ्वी आपली आईसारखी आहे, जी आपल्याला मायेने सांभाळते आणि आपल्या पायाखालची जमीन बनून आपल्याला जगण्यासाठी आधार देते. धन्यवाद मित्रांनो.